वेलकम, स्वागत आहे सर्वांचं. एस-पी-आयची जी एक्झाम 5 एप्रिलला आता जवळ आलेली आहे. एस-पी-आयसाठी आपला मॉक टेस्ट 30 मॉक टेस्ट आपण आपल्या ॲप्लिकेशनमध्ये दिलेले आहेत. परंतु त्याच्यापेक्षा पण अजून काही वेगळं गरजेचं आहे. कारण एस-पी-आयमध्ये पेपर 1 आणि जो पेपर 2 आहे जी-ए-टी म्हणजे जनरल ॲबिलिटी टेस्ट एस-पी-आय पेपर 2. एस-पी-आयचा जो पेपर 2 आहे जी-ए-टीचा त्याचा सिलेबस नेमका काय असणार आहे आणि एक पूर्ण मॉक टेस्ट आपण आज बघणार आहे आणि त्याची आन्सर की आणि मॉक टेस्ट आपल्याला पुन्हा आपल्या जे ॲप्लिकेशन एम-एस-के क्लास ॲप आहे त्याच्यामध्ये एस-पी-आयचा जो 30 मॉक टेस्टचा कोर्स आहे त्याच्यामध्ये हा ॲड होणार आहे. बघूया आपण हा सिलेबस नेमका काय. त्याच्यामध्ये 75 प्रश्न आहे. टोटल 300 मार्काला. एक प्रश्न जर बरोबर असेल तर 4 मार्क पडतील आणि जर एक प्रश्न चुकीचा असेल तर -1 होणार आहे. टोटल 3 तास कॉम्बिनेशनचा पेपरचा टायमिंग आहे. प्लस याच्यामध्ये महत्त्वाचा विषय की जेवढे येते तेवढं सोडवलं पाहिजे. जर आपण एक्स्ट्रा सोडवलं, जर आपला प्रश्न चुकले तर -1 होणार आहे. तो ही फार महत्त्वाची गोष्ट आहे पेपरसाठी. बऱ्याच जणांना ह्याची आयडिया नाही. त्यामुळे आपण जर 30 मॉक टेस्ट जे दिलेले आहेत आपले ॲप्लिकेशनमध्ये त्याचं तुम्ही सोडवले तर तुम्हाला समजेल की आपण बरोबर किती सोडवलं. त्याचे तुम्हाला 4 मार्क प्रत्येकाचे मिळणार आहे आणि तुम्ही किती चुकीचे सोडवले त्याचे परत -1 होणार आहे आणि त्याच्यामुळं जेवढं ते तेवढं सोडवणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी आता जो 75 प्रश्न आहेत जी-ए-टीमध्ये त्याच्यामध्ये 25 प्रश्न हे इंग्लिश आणि सायन्स अशा जो पेपर 2 आहे त्याच्यामध्ये इंग्लिश आणि सायन्स हे जास्त करून विचारलं जातं. आता हे जे थोडंसं जी-के, एस-एस-टी किंवा रिझनिंग विचारलं ते फार थोडंसं आहे. गेल्या वर्षी जे आता विद्यार्थ्यांनी जे सांगितलं पेपर झाल्यानंतर की सर असे प्रश्न आले होते तर मोस्टली काही म्हणणं होतं की आम्हाला सर सायन्स आणि इंग्लिश जास्त आलं होतं. म्हणजे बाकीचे प्रश्न फार थोडे असतात त्याचं काही तुम्ही एवढं टेन्शन घेऊ नका. पण त्याचा नेमका अभ्यास काय करायचा ते पण आपण बघूया. तर इंग्लिश सेक्शन 25 क्वेश्चनमध्ये लक्षात रीडिंग कंप्रेशन आपल्याला विचारलं जातं. पॅसेज आपल्याला येणार आहे. पॅसेजमध्ये तुम्हाला त्याच्यावर आधारित प्रश्न, त्याचं मोरल काय स्टोरीचं किंवा त्याच्यावर काही डिफिकल्ट प्रश्न पण असू शकतात. सेंटेन्स रिकन्स्ट्रक्शन तुम्हाला वाक्याचे तुकडे दिलेत आणि ते त्यानंतर जोडून तुम्हाला एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचे. बरेचसे मोठे सेंटेन्स हे असतात. 100% आहे तुम्हाला याच्यावर प्रश्न विचारला जातील सेंटेन्स रिकन्स्ट्रक्शन. स्पॉटिंग एरर लक्षात दिलेल्या वाक्यांमध्ये त्याचे कोणत्या ठिकाणी तुम्हाला एरर सापडते. मग ती एरर कोणत्या प्रकारचे तर त्याच्यामध्ये टेन्स मधले असू शकते. सब्जेक्ट व्हर्ब ॲग्रीमेंट हे करा 100% याच्यावर प्रश्न येतो आणि प्रिपोजिशन यावर आधारित स्पॉट एरर असू शकतात. देन वोकॅब्युलरीमध्ये सिनॉम, अँटिनॉम आणि क्लास 10th लेवलचे जे काही तुम्हाला सिनॉम, अँटिनॉम तुम्ही बोर्डासाठी तयार केले त्याचा तुम्हाला इथं फायदा होणार आहे. देन इडियम्स, कॉमन फ्रेजेस, ठीक आहे. तो इडियम्स म्हणी आणि वाक्यप्रचार हे याच्यामध्ये फ्रेजेस वगैरे विचारले जातात. देन ऍक्टिव्ह व्हॉइस आणि डायरेक्ट इनडायरेक्ट हे 100% तुम्हाला परीक्षेमध्ये याच्यावर आधारित प्रश्न येणार आहे. हे फिक्स ग्रामर आहे. तर याच्यावर तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा. 30 मॉक टेस्टमध्ये पण हे प्रश्न दिलेले आहेत. त्यानंतर जनरल सायन्समध्ये आपण आलो. सायन्समध्ये 25 क्वेश्चन साधारण आणि हे सायन्सचे प्रश्न 9वी आणि 10वीवर आधारित आहेत. त्यातले जे महत्त्वाचे टॉपिक आहे फिजिक्समध्ये त्यामध्ये लाईटमध्ये रे डायग्रॅम्स, मिरर, कॉन्केव्ह लेन्स, देन फॉर्म्युला, लेन्स फॉर्म्युला, मिरर फॉर्म्युला, ह्युमन आय डिफेक्ट्स, मायोपिया, हायपरमेट्रोपिया. देन इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण आलो ओहम्स लॉ, सिरीज आणि पॅरलल सर्किट, हिटिंग इफेक्ट याच्यावर जास्त विचारलं जातं. देन मोशन अँड फोर्समध्ये आलो इक्वेशन ऑफ मोशन, ठीक आहे, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी त्या प्रत्येक न्यूटन्स लॉ, देन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जी जो तुम्हाला 10वीला पहिलाच चॅप्टर आहे ग्रॅव्हिटेशन त्याच्यावर आधारित. त्यानंतर ना केमिस्ट्रीमध्ये आपण आलो. केमिस्ट्रीमध्ये ऍसिड बेस सॉल्ट त्याच्यामध्ये पीएच स्केल, स्ट्रॉंग ऍसिड, वीक ऍसिड, प्रॉपर्टीज ऑफ सॉल्ट, बेकिंग सोडा, ब्लिचिंग पावडर. त्यानंतर आहे कार्बन कंपाऊंड, फंक्शनल ग्रुप, सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड कार्बन कंपाऊंड, अल्केन, अल्काइन, हायड्रोकार्बन. देन प्रिडिक्टेबल हा पण 10वी मधला फेमस चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये ट्रेंड्स इन ॲटॉमिक साईज, प्रिडिक्टेबल मध्ये जे ट्रेंड्स आहेत साईज, व्हॅलन्सी, मेटलिक कॅरेक्टर, पिरियड ग्रुप्स, देन न्यूलॉन्स लॉ, मेंडेलिव्हज लॉ हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये. देन बायोलॉजीमध्ये आपण आलो. लाईफ प्रोसेसमध्ये डायजेशन, रिस्पायरेशन, ॲनारोबिक एक्सक्रिशन, हेरिडिटरी इव्हॉल्युशन मध्ये मेंडलचा एक्सपेरिमेंट, मोनोहायब्रिड रेशो, देन एन्व्हायरमेंटमध्ये फूड चेन्स अँड द रोल ऑफ डिकॉम्पोजर. अशा पद्धतीने हा पार्ट याच्यावर तुम्ही जास्त तयारी करा. देन सोशल स्टडीजमध्ये आपण शेवटचे जे 15 प्रश्न आहेत ते सोशल स्टडीवर आधारित समजा इंडियन हिस्ट्री, फिजिकल जिओग्राफी आणि डिफेन्स अवेअरनेसवरती असू शकतात. हिस्ट्रीमध्ये ब्रिटिश एक्सपान्शन इन इंडिया, 1857चा रिव्हॉल्ट, वर्ल्ड वॉर 1 आणि 2, इंडियन नॅशनल मुवमेंट, क्यू टू इंडिया, सिव्हिल डिसोबिडियन्स. जिओग्राफीमध्ये इंडियाज लोकेशन, क्लायमेट, रिसोर्स. त्यानंतर मेजर रिव्हर, सॉइल टाईप, ट्रान्सपोर्ट नेटवर्क आणि महाराष्ट्राबद्दल पण एखादा प्रश्न, कारण एस-पी हे महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यासाठी आहे. महाराष्ट्रासाठी जो काही एखादा प्रश्न रिलेटेड असतो महाराष्ट्राबद्दल तो पण असेल. सिव्हिक्समध्ये इंडियन कॉन्स्टिट्यूशन, ज्युडिशरी लेवल, लोकल गव्हर्नमेंट, पंचायत राज. डिफेन्स अवेअरनेसमध्ये स्ट्रक्चर ऑफ इंडियन आर्म फोर्सेस, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे
जे मुख्य चीफ आहे सध्या, चीफ कोण आहेत, मुख्य अधिकारी कोण आहेत, त्यानंतर सीडीएस कोण आहे सध्याचे या वर्षीचे, हे पण तुम्हाला डिटेल एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. रँक्स कुठले आहेत जनरल आणि लष्करी, आणि ह्याचा जो एक डिफेन्स नावाचा एक स्पेशल नोट्स राहते, आपण ते एक नोट्स आपण ह्या ॲपमध्ये आपल्या आपण त्यामध्ये डाउनलोडला तिथं देण्यात येणार आहे. त्याचबरोबर करंट चिप्स आणि स्टाफ मेजर डिफेन्स अवॉर्ड्स, त्याचबरोबर डिफेन्समध्ये जे अवॉर्ड्स आहेत, परमवीर चक्र, कीर्ती चक्र, अशोक चक्र, हे सर्व. त्यानंतरच 10 प्रश्न हे मेंटल ॲबिलिटीवरती असू शकतात रिझनिंग टाईप मधले. त्याच्यामध्ये तुम्हाला सिरीज कम्प्लिशन असेल, एक नंबरची सिरीज दिलेली असेल, त्याच्यामध्ये मधला नंबर कोणता येईल अशा प्रकारे, किंवा ह्यातला वेगळा नंबर कोणता आहे असं पण ओळखतं, असं सुद्धा विचारलं जाऊ शकतं. डायरेक्शन सेन्स म्हणजे डिरेक्शन कुणीकडे आहे, किती डिस्टन्स आहे, डायरेक्शन डिस्टन्स आपला काढायवरती जे प्रश्न असतात त्याच्यावरती. कोडिंग डिकोडिंग जे काय अल्फाबेट असतात त्याचं कोडिंग केलंय, ह्याचा कोड हा आहे तर त्याचा कोड काय असू शकतो. ब्लड रिलेशन म्हणजे बा कुणाचं नातं, ब्लड रिलेशन रक्ताचं नातं काय येतं याच्यावर आधारित प्रश्न. रँकिंग टाइम दिलेल्या ओळीमध्ये किती रँक आहे त्या विद्यार्थ्याची, किंवा टोटल किती विद्यार्थी त्या ओळीमध्ये आहेत, रांगेमध्ये आहेत, अशा त्याच्या रँकिंगचे असतात प्रश्न. तर एसपीआयचा तुम्ही तयारी करताय तर महत्वाचं म्हणजे तुम्हाला 10वीच्या बोर्डाचा जे काही सायन्सचं समजा तुमचं पुस्तक आहे 10वी बोर्डाचं, त्याच्यामध्ये जे ऍक्टिव्हिटीवरती आधारित प्रश्न आहे ना ते जास्त करून विचारले जाऊ शकतात. निगेटिव्ह मार्किंगचं लक्षात घ्या. निगेटिव्ह मार्किंग असल्यामुळे तुम्हाला जे एवढे ते तेवढं सोडवा. जर तुम्ही एक्स्ट्रा सोडवलं तर तुमचे मार्क्स कट होतात आणि कमी होतात. त्याच्यामुळे जो विद्यार्थी सर्व पेपर सोडवायला जाईल तो नक्कीच मागे राहणार आहे. त्यापेक्षा जो विद्यार्थी ऍक्युरेट पेपर सोडवायला जाईल तो पुढे जाणार आहे. तो पूर्णपणे 3 तास टायमिंग लावून पूर्ण पेपर सोडवायचा प्रयत्न करा. आपल्या ज्या मॉक टेस्ट दिला त्याचा प्रयत्न करा. पर्यंत चेक करा. एक प्रश्न बरोबर असेल 4 मार्क, जर चुकीचा असेल तर निगेटिव्ह मार्क्स. असं प्रत्येकाने प्रॅक्टिस करून चेक करा कितीपर्यंत जातोय आपण, आणि मग जे काही सिलेबस आता आपण दिलेले त्याच्यावर पुन्हा प्रॅक्टिस करा. त्याचबरोबर परीक्षेमध्ये जे काही अशा रूट 2 रूट 3 काही कॉन्स्टंट व्हॅल्यूज असतात त्याची पण तुम्हाला गरज लागते, आणि ऑलरेडी पेपरच्या सुरुवातीलाच तुम्हाला ह्या कॉन्स्टंट व्हॅल्यू दिलेल्या असतात, तरी पण हे पार्ट असलेलं तुमचं कॅल्क्युलेशन फास्टमध्ये होणार आहे. तर आता आपण बघतोय एसपीआय जीएटी पेपर 2 एक मॉडेल पेपर आहे, आणि हा मॉडेल पेपर आता आपल्या ह्याच्यामध्ये पण ऍड होऊन जाईल ऍपमध्ये. त्याच्यामध्ये ह्याची आन्सर की पण दिलेली आहे. फक्त पेपर कसा असतो त्याच्यामध्ये दिसतं आपला इंग्लिशचा एक पॅसेज आलेला आहे, आणि पॅसेजवर आधारित प्रश्न या ठिकाणी आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे किंवा सिनॉम अँटीनॉम त्याच्यावरती आलेला आहे. त्याचं तुम्हाला एक थोडं थिंकिंग करणारा त्याचा प्रश्न विचारलेला आहे, किंवा एक मोस्ट सुटेबल टायटल तुम्हाला या पॅसेजला द्यायचं आहे. अशा पद्धतीचे प्रश्न याच्यामध्ये आहेत. देन पुढचा या टाईपचा प्रश्न रिकन्स्ट्रक्शन करा. दिलेल्या इंग्लिशच्या सेंटेन्सचे रिकन्स्ट्रक्शन करून मिनिंगफुल सेंटेन्स तयार करा. त्यामध्ये पी क्यू आर एस असे 4 भाग दिलेले. त्यामध्ये दिलेले दो हिज लॅटर प्रूव्ड व्हेरी युजफुल बट गॉट नो इमिडिएट रिप्लाय इन गेटिंग द चार्जेस ड्रॉप मिस्टर कामदार रोट अ लेटर टू द गव्हर्नमेंट. आता ह्याचं मिनिंगफुल सेंटेन्स करताना आपलं हे पहिल्यांदा घ्यावं लागेल. मिस्टर कामदार रोट अ लेटर टू द गव्हर्नमेंट. ठीक आहे. दो हिज लॅटर प्रूव्ड व्हेरी युजफुल, तो दिसते आपल्या याच्यामध्ये. मिस्टर कामदार रोट अ लेटर टू द गव्हर्नमेंट बट गॉट नो इमिडिएट रिप्लाय इन गेटिंग दो हिज लेटर व्हेरी युजफुल इन गेटिंग. तो अशा प्रकारे SQPR या पद्धतीने जर आपण बघितलं तर हे आपण बघू शकतो. मिस्टर कामदार रोट अ लेटर टू द गव्हर्नमेंट but got no immediate reply. Though his latter proved very useful in getting the charges dropped. तो अशा पद्धतीने आपण जर काढले तो ऑप्शन नंबर सी, अशा पद्धतीने तुम्हाला एक मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचं. ह्याचं प्रॅक्टिस असणं आवश्यक आहे. डायरेक्ट तुम्ही जर सोडवायला गेला तरी तुम्हाला प्रॅक्टिस जेवढी तुम्ही करचाल, आणि मॉक टेस्टमध्ये आपल्या हे सर्व अशा प्रत्येक मॉक टेस्टमध्ये प्रश्न दिलेले आहेत. त्यानंतर ना आपण स्पॉटिंग द एरर. तर स्पॉटिंग एरर मध्ये दिसते आपल्याला प्लेयर अलॉंग विथ हिज सपोर्टर वेअर सेंट टू द हॉल नो एरर. तो तुम्हाला कुठे एरर आहे, ए मध्ये, बी मध्ये, सी मध्ये, डी मध्ये हे पाहायचंय. आता इथे एरर कुठे तर आपण पाहिलं प्लेयर अलॉंग विथ हिज सपोर्टर्स वेअर, त्याच्यामध्ये दिसतं आपल्याला अलॉंग विथ वापरलं. लक्षात जर अलॉंग विथ वापरला असेल तर ह्याच्यामध्ये 2 सब्जेक्ट आहे, प्लेयर आणि सपोर्टर्स. तर लक्षात घ्या ज्यावेळेस अलॉंग विथ 2 सब्जेक्ट आपण जोडतो त्यावेळेस आपल्याला पहिला जो सब्जेक्ट आहे त्याप्रमाणे आपला हेल्पिंग वर्क घ्यावं लागेल. पहिला सब्जेक्ट हा आपला सिंग्युलर आहे, तो हा काय सिंग्युलर आहे. त्याच्यामुळे इथं जे वेअर आलेलं आहे दिस इज रॉंग, इथं वॉच पाहिजे होतं. त्याच्यामुळं ऑप्शन नंबर जे बी आहे याच्यामध्ये एरर आहे. तो अशा पद्धतीने स्पॉट द एरर 100% विचारला जाणार. त्याच्यानंतर आपण आलो वोकॅब्युलरी म्हणजे सिनॉम अँटीनॉम मध्ये. तो सिनॉम अँटीनॉम मध्ये दिसते आपल्याला सिनॉम ऑफ डिग्निटी. डिग्निटीचं जे सिनॉम आहे ते काय असतं, डिग्निटीचं नोबॅलिटी. देन सिनॉम ऑफ इंडस्ट्रियस, इंडस्ट्रियस उद्योगी जो काम करत राहतो त्याला काय बोलतो आपण, डिलिगंट.
देन अँटीनॉम म्हणजे विरुद्धार्थी. लक्षात तो सिनॉम आणि अँटीनॉम मध्ये काळजी घ्यायची की सिनॉम विचारलाय का अँटीनॉम विचारलाय. आता अँटीनॉम विचारले ऑफन, त्याच्या विरुद्धार्थी. ऑफन म्हणजे पुन्हा पुन्हा, नेव्हर म्हणजे कधीच नाहीये. देन अँटीनॉम ऑफ मिझरी. मिझरीचं काय आलं कंटेंटमेंट. देन सिनॉम ऑफ ॲट्रॉसिटी. ॲट्रॉसिटीचं काय आलं ब्रुचॅलिटी, अबॉमिनेशन, क्रुएलिटी. ह्या सगळ्यांचा अर्थ होतो ऑप्शन नंबर डी. त्यानंतर पुढे आलो आपण तर आलेले इडियम आणि फ्रेजेस. त्याच्यामध्ये इडियम टू ब्रेक द आईस. टू ब्रेक द आईस म्हणजे काय, टू स्टार्ट द कॉन्व्हर्सेशन इन अ स्टिप सिच्युएशन. देन अ स्नेक इन द ग्रास. स्नेक इन द ग्रास म्हणजेच काय बघा, अ हिडन एनिमी, ऑप्शन नंबर बी. त्यानंतर व्हॉइस, चेंज द व्हॉइस. 100% तुम्हाला चेंज द व्हॉइस आणि डायरेक्ट इनडायरेक्ट येणार आहे, तो क्लिअर करून घ्या या गोष्टी. द बॉय किक द बॉल. टू पॅसिव्ह व्हॉइस मध्ये करायचं काय होणार याचं, तो चेंज द व्हॉइस मध्ये एक रूल लक्षात घ्या. चेंज द व्हॉइस मध्ये ना जो टेन्स आहे तो कधी चेंज नाही होत. आता ते टेन्स पास्ट टेन्स मध्ये, त्यामुळे इथं पास्ट टेन्स पाहिजे होतं, त्याच्यामुळे हे पूर्ण गेलेलं आहे, हे पूर्ण कट झालेलं आहे. ठीक आहे. आता शेवटचा आपल्याला माहिती आहे, शेवटचा द बॉल सुरू होतेला. द बॉल सुरू होतेला कुठे, इथंच आहे फक्त. तो ऑप्शन नंबर बी इज द आन्सर हियर. तर इडियम टू फाईट टूथ अँड नेल, ह्याचा अर्थ काय होतो, टू फाईट टूथ नेल मीन्स टू फाईट विथ ऑल वन्स माइट, ह्याचा अर्थ होतो. देन स्पेलिंग आलेले, अशा प्रकारे स्पेलिंग आणि ह्या पुढच्या प्रोसेस, ह्या पुढच्या अशा प्रकारचे प्रश्न यामध्ये येतात. ही पीडीएफ आपल्याला आपल्या ऍप मध्ये आपल्याला मिळून जाईल. आता आपण आले सायन्स मध्ये. तो सायन्स, आता आपण आले सायन्स मध्ये. सायन्स मध्ये पहिला प्रश्न आहे, कॉन्व्हेक्स लेन्स ऑफ पॉवर पी इज इमर्स्ड इन वॉटर, हाऊ विल इट्स पॉवर चेंज. तो कॉन्व्हेक्स लेन्स जर पाण्यामध्ये टाकले असेल आणि पाण्याची जी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे ते हवेपेक्षा जास्त असल्यामुळे त्याची पॉवर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. ऑप्शन नंबर सी. द मिरर युज्ड फॉर साइड व्ह्यू इन द व्हेकल टू प्रोव्हाइड द वाइड फील्ड व्ह्यू इज. तो गाडीला जे मिरर असते त्याला काय असते, कॉन्व्हेक्स मिरर आपण असं म्हणतो. द डिफेक्ट ऑफ अस्टिगॅमॅटिझम कॅन बी रेक्टिफाईड युझिंग. अस्टिगॅमॅटिझम साठी आपण कोणती लेन्स वापरतो, त्यासाठी आपण वापरतो सिलेंड्रिकल लेन्स. वेन द मेन स्विच ऑफ द हाऊस सर्किट इज पुट ऑफ, इट डिस्कनेक्ट. तर आपण जर स्विच डिस्कनेक्ट केलं तर काय होतं, तर त्यामध्ये लाईव्ह आणि न्यूट्रल वायर काय होतात, डिस्कनेक्ट होतात. स्प्लिटिंग ऑफ व्हाईट लाईट इंटू 7 कलर ऑन पासिंग थ्रू द ग्लास प्रिझम इज कॉल्ड. तो स्प्लिटिंग ऑफ व्हाईट लाईट इंटू 7 कलर काय बोलतो आपण त्याला, डिस्पर्शन. ऑप्शन नंबर डी. मॅग्नेटिक फील्ड लाईन्स इनसाइड अ करंट कॅरिंग द सोलेनॉइड. लक्षात सोलेनॉइड हा 10वीला पॉईंट आहे. त्याच्यामध्ये एक कॉईल असते वायरच्या, आणि त्या सोलेनॉइडच्या वायरमध्ये जे मॅग्नेटिक फील्ड असतं ते काय असतं, युनिफॉर्म असतो. ऑप्शन नंबर सी. इफ द डिस्टन्स बिटवीन द टू मासेस डबल, ग्रॅव्हिटेशन फोर्स बिटवीन देम. लक्षात, जो आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटेशन चला तुम्हाला 10वीलाच आहे, जी इज इक्वल टू m1 इंटू m2 अपॉन r स्क्वेअर. तो युनिव्हर्सली प्रोपोर्शनली. हे जर डबल केलं, समजा हे 2 असेल, 1चं 2 केलं तर 2चा स्क्वेअर काय आला, 4 आला, आणि अगोदर काय होतं 1चा स्क्वेअर 1 होतं. तो मग हे 4 पटीने 1/4 कमी होणार, म्हणजे ऑप्शन नंबर सी. Question number 33. Monkey jumps from the ground level to the branch of 2.5 meter high and taking g बरोबर 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर इनिशियल वेलोसिटी रिक्वायर्ड. तो या ठिकाणी तुम्हाला न्यूटनचे जे इक्वेशन्स ऑफ मोशन्स आहेत त्याचा वापर करायचा. त्याच्यामध्ये व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस ए चा वापर होईल. याच्यामध्ये फायनल वेलोसिटी 0 होणार आहे. तो 0 इज इक्वल टू व्ही स्क्वेअर यू स्क्वेअर प्लस ट्वाइस ए एस 2 इंटू ए मीन्स 10 आणि त्याची वेलोसिटी 2.5 आले. तो गेट ई स्क्वेअर इज इक्वल टू मायनस काय आलं बघा, यू इज इक्वल टू काय जाणार आपलं, हे तिकडे जाणार मायनस जाणार. काय झालं, यू इज इक्वल टू मायनस अंडर रूट इथं आलं, ह्याचं 50 आलं. तो अशा प्रकारे आपण जर स्क्वेअर रूट घेतले याचं तर काय आलं, यू इज इक्वल टू 7,749 म्हणजे 7 पॉईंट समथिंग, तर 7.07 दिसते आपल्याला. याचं उत्तर आलेलं आहे. रेशिओ ऑफ एसआय टू द सीजीएस युनिट ऑफ फोर्स. तो तुम्हाला माहिती आहे फोर्सचं जे एसआय सीजीएस काय असतं की 1 न्यूटन इज इक्वल टू हाऊ मेनी डायन, 1 न्यूटन इज इक्वल टू 10⁵ डायन. आणि त्या पद्धतीने आपण बघितलं ऑप्शन नंबर बी इज द आन्सर हियर. देन टाइम पिरियड ऑफ द जिओ स्टेशनरी सॅटेलाइट. जिओ स्टेशनरी सॅटेलाइट पृथ्वीला एक फेरी पूर्ण करतो बरोबर 24 तासामध्ये. ऑप्शन नंबर बी इज द आन्सर हियर. विच मेटल इज द मोस्ट रेजिस्टंट टू द कोरोजन. येस, तर याच्यामध्ये सगळ्यात मोस्ट रेजिस्टंट आहे टंगस्टन. टंगस्टन इज द मोस्ट रेजिस्टंट टू द कोरोजन. देन विकनेस ऑफ द फोर्स ऑफ इंटरॅक्शन इन नेचर. लक्षात, सगळ्यात विकेस्ट फोर्स कुठले यातलं, इलेक्ट्रोस्टॅटिक, न्यूक्लिअर, ग्रॅव्हिटेशनल फोर्स, मॅग्नेटिक फोर्स. सगळ्यात कमी स्ट्रॉंग याच्यामधलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स, पण सगळ्यात जास्त रेंज असणार आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स.
त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये आपण आलो, विच ऑफ द फॉलोइंग यूज टू ट्रीट द इंडायजेशन. इंडायजेशन मध्ये आपण काय खातो, अँटीबायोटिक, अनॅजेस्टिक, अँटीसेप्टिक, काय खातो, अँटासिड्स. बॉक्साइट इज एन ओर ऑफ विच मेटल. तर बॉक्साइट हे कुणाचं ओर आहे, तो बॉक्साइट पासून काय मिळतं आपल्याला, अल्युमिनियम, ऑप्शन नंबर डी. तुम्हाला एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल हा चॅप्टर आहे 10th मध्ये. मोलिक्युलर वेट ऑफ द कॉन्सिक्युटिव्ह मेंबर ऑफ होमोलोगस सिरीज, दॅट इज द लाईक अल्केन्स. तो अल्केन्सचा जो डिफरन्स आहे तो किती ने होतो, तो CH2 ने होतो. CH2 मध्ये किती झाला, 12 आणि 2 14, तो दॅट इज द 14 ने होतो. न्यूलंड्स लॉ ऑफ ऍक्टिव्ह विथ विच एलिमेंट इज द 8 आफ्टर हायड्रोजन. हायड्रोजन नंतर 8व्या क्रमांकाला कोण आहे, ऑप्शन नंबर ए फ्लोरीन आहे. व्हॉट इज द सेटल्ड सॉलिड फॉर्म ड्युरिंग द केमिकल रिएक्शन इज कॉल्ड. काय बोलतो आपण त्याला, प्रेसिपिटेट असं आपण म्हणतो. तर कंपाऊंड दॅट कंटेन रिप्लेसेबल हायड्रोजन ब्ल्यू लिटमस रेडला करतो, त्याला काय बोलतो आपण, ऍसिड असं म्हणतो. तो अशा पद्धतीने सायन्सवर आधारित एक महत्वाचे प्रश्न ह्या टेक्स्ट मध्ये दिलेले आहेत. आता आपण बघूया सायन्स, इंग्लिश बघितलं, सायन्स बघितलं, तर SST मध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न असतात, GK मध्ये कोणतं, डिफेन्स मध्ये कोणतं विचारलं जातं ते आपण बघूया. तो सोशल स्टडीज मध्ये आहे, विच इंडियन लीडर फाउंडेड द भारत इतिहास संशोधक मंडळ 7 जुलै 1920. इतिहासामध्ये तुम्हाला त्याचा आहे VK राजवाडे. Then the famous painting Mona Lisa mention your historical study displayed in which museum. तो मोनोलिसा जे आहे ते लॉवरे या स्टडी या म्युझियम मध्ये आहे. श्री सुंदरलाल बहुगुणा वॉज द प्रायमरी लीडर असोसिएटेड विथ विच मुवमेंट. तर सुंदरलाल बहुगुणा यांची कोणती मुवमेंट फेमस आहे, चिपको मुवमेंट, ऑप्शन नंबर सी. In his book of Archaeology of Knowledge, who stated that history should not be given only in the chronological order. त्याचा मायकल फोकाल्ट. जिओग्राफी मध्ये आपण आलो, विच ऑफ द फॉलोइंग सिटीज इज द लार्जेस्ट कमर्शियल सेंटर इन द मालवार रिजन मधले सगळ्यात मोठं कमर्शियल सेंटर कोणते, तर आहे इंदोर. ब्लॅक सॉइल इज नोन एज फॉर इट्स मॉइस्चर रिटेन्शन इज मोस्ट प्रोमिनेंटली फाउंड इन विच स्टेट. तर ब्लॅक सॉइल इज फाउंड इन महाराष्ट्र. विच रिव्हर सेपरेट द डिस्ट्रिक्ट अहमदनगर अँड द बीड महाराष्ट्र. अहमदनगर बीड याला सेपरेट करणारी नदी आहे गोदावरी. विच कंट्री इज ग्लोबली रिकग्नाइज्ड द लँड ऑफ द रायझिंग सन. कोणाला म्हणलं तर जपानला. देन इलेक्शन कमिशन इंडिया हॅज बीन एस्टॅब्लिश अंडर विच आर्टिकल. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे एस्टॅब्लिश झाले आर्टिकल 324 च्या अंतर्गत. व्हॉट इज द मिनिमम एज रिक्वायर्ड टू एलिजिबल ॲज अ मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. लक्षात, लेजिस्लेटिव्ह काउन्सिलला जर आपल्याला निवडून जायचं असेल तर किती एज असलं पाहिजे, 30, म्हणजे विधान परिषद म्हणलेले. आणि विधानसभेला जायचं असेल तर मग 25 असेल तरी चालू शकतं. विच आर्टिकल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन लेस डाऊन द डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी. तर डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी कोणाच्या अंतर्गत येते, तर आर्टिकल 47 च्या अंतर्गत. ते डिफेन्स मध्ये काय विचारलं, लक्षात, डिफेन्सचा एक स्पेशल टॉपिक किंवा वेगवेगळ्या नोट्स पण आपल्या ह्या ऍप मध्ये आपल्याला तिथं डाउनलोड तिथं मिळतील आपल्याला. तो डिफेन्स साठी जो काही टॉपिक आहे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी तिथं ऍड राहतील. तो ब्राह्मोस डेव्हलप The BrahMos develop as a joint venture is classified as which type of missile. BrahMos कोणत्या टाइपचे मिसाईल आहे, तो कोणते येते, सुपरसॉनिक क्रूज मिसाईल आहे. व्हॉट इज द इक्विव्हॅलंट रँक टू द मेजर ऑफ द इंडियन आर्मी इन द इंडियन एअरफोर्स. तर अशा ह्याच्यावर 100% विचारायची शक्यता राहते की इंडियन आर्मी मध्ये समजा मेजर असेल तर ते इंडियन एअरफोर्स मध्ये काय असेल, तर इंडियन एअरफोर्स काय असेल, स्क्वॉड्रन लीडर. देन द इंडियन नेव्ही विच रँक इज इमिडिएटली हायर दॅन रँक ऑफ कमांडर. इंडियन नेव्ही मध्ये कमांडरच्या नंतर कोणती मोठी रँक आहे, दॅट इज द कॅप्टन, ऑप्शन नंबर बी. त्यानंतर डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्स विद इन द मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स जनरली हेडेड बाय. ते हे कोण, ह्याचं हेड कोण असं, डिपार्टमेंट ऑफ मिलिटरी अफेअर्सचं हेड कोण आहे, दॅट इज द CDS म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ. तो अशा प्रकारे थोडंसं लक्षात घ्या, तुम्हाला मेन म्हणजे इंग्लिश आणि सायन्सलाच फोकस करा असं मला वाटतं, कारण हा पार्ट व्हेरिएबल आहे. पण याच्यामध्ये थोडंसं रिझनिंग पण येतो, थोडंसं डिफेन्स म्हणजे GK जे आहे त्याच्यामध्ये SST टाईप थोडंसं रिलेटेड टू द आर्मी असं येतं. पण मेन तुमचा जो हातामधले मार्क्स आहेत ते म्हणजे सायन्स आणि इंग्लिश हे हातामधले असले पाहिजे. याच्यामध्ये पण तुम्ही चांगले मिळतील. याच्याबद्दल पण तुम्हाला दिले की आता रिझनिंग मध्ये दिसते डायरेक्शन सेन्स विचारले, फ्रॉम इज हाऊस विक इव्हेंट टू 15 किलो. त्यासाठी आपल्याला मॅप तयार करायचं आहे. हे अशा प्रकारे नॉर्थ, साऊथ, ईस्ट आणि वेस्ट. तर दिसते आपल्याला की विकी जो आहे तो 15 किलोमीटर नॉर्थला गेला, म्हणजे इथून आपण स्टार्ट केलं, हे 15 किलोमीटर नॉर्थ पकडलं. देन ही टर्न टू द वेस्ट, वेस्टला वळून ते 10 किलोमीटर गेला, असा 10ला गेला. देन ही टर्न साऊथ, साऊथला म्हणजे खाली आला तो आणि 5 किलोमीटर गेला. देन परत तो ईस्टला गेला आणि 10 किलो, तर ईस्ट इथून 10 आला, 5 वगैरे 10 किलो. तर तुझा तो ओरिजिनल त्याच्या वरच्या दिशेला आहे, तो ह्या घरापासून वरची म्हणजे कोणती नॉर्थ दिशा आली,
तो ऑप्शन नंबर सी इज द आन्सर हियर. देन कोडिंग डिकोडिंग मध्ये आपल्याला कोड ओळखायचा आहे, कशा प्रकारे अल्फाबेटिकल कोडिंग दिलेलं आहे. जसं तिथं टीमचं दिसतंय VGCO दिसते आपल्याला, लाईटचं काय असू शकतं. तर या ठिकाणी चेक करा कोणतं रिलेशन याचं दिलेलं आहे, त्यांच्यामध्ये कितीचा डिफरन्स आहे. जसं की टी नंतर आपण बघितलं 2 लिटर पुढं टी नंतर UV आहे, असं 2-2 लिटरचा फरक दिसत आहे. तसं लाईटचं काय होणार, LIFE, एल नंतर काय ABCD LMN IJK FGH EFG NKHG. ऑप्शन नंबर डी इज द आन्सर हियर. देन अशा रँकिंग आणि ऑर्डर बाबा. विष्णू रँक 16 फ्रॉम द टॉप अँड 49 फ्रॉम द बॉटम इन अ क्लास. हाऊ मेनी स्टुडंट्स आर देअर इन दॅट क्लास. तो थोड्याशा ट्रिक्स आहेत ह्याला नॉर्मल, की बाबा वरून ह्याचा नंबर आहे 16 आहे, खालून एवढा आहे, तर त्यामध्ये किती स्टुडंट आहेत. तर 16 आणि 49 दोघांची बेरीज करा. 9 × 15 4 2 6. आता या दोघांची बेरीज केली, दोघांमध्ये जो विष्णू आहे त्याचा 2 वेळा काउंट झाला इथपर्यंत इथं पण, त्याच्यामुळे याच्यामध्ये लेस 1 करा, त्यातनं कमी एक केला. 64 इज द आन्सर हियर. ऑप्शन नंबर ए. एनोलॉगी विचारलेले किंवा एडिटर, न्यूजपेपरला एडिटर तर फिल्मला काय. तर आपल्याला माहिती एडिटर हा न्यूजपेपर तयार करतात, तसं फिल्म कोण तयार करतं, डायरेक्टर. त्या नंबर सिरीज दिले 64 32 8. जे रिलेशन दिसते तसं रिलेशन काढायचंय. त्याच्यामध्ये दिसते आपला 8 चौक 32 32 दोन्ही 64. तसं रिलेशन सेम कुठे दिसते आपल्याला इथं ऑप्शन नंबर सी मध्ये. 7 चौक 28 28 दोन्ही 56. तेच रिलेशन आहे. सिरीज कम्प्लिशन, तर सिरीज कम्प्लिशन मध्ये आपल्याला दिले 5 3 10. याचं कसं आलेलं आहे, रिलेशन काढायचंय. मग आता रिलेशन चेक करा, डिफरन्स चेक करा. तर पुढच्या नंबर नंतर छोटी नंबर आली, मग आता इथं आपण असं रिलेशन चेक करू शकतो. 5 नंतर डायरेक्ट 10 बघा, 10 नंतर 17 बघा. आता त्याच्यामध्ये डिफरन्स बघा, 5चा डिफरन्स आहे, 10 17चा 7 डिफरन्स आहे, आणि 17चा काय असेल पुढचा 9चा डिफरन्स असेल, तर किती यायला पाहिजे, 26 यायला पाहिजे. सेम तसा डिफरन्स दुसऱ्या शेजारच्या नंबरचा पण येणार आहे. ऑप्शन नंबर बी 26. देन ब्लड रिलेशन दिले, तो फॅमिली हेअरची दिलेले यस इंजिनियर अर्न्स लेस दॅन व्ही डॉक्टर. ठीक आहे, तो या ठिकाणी दिलेले की इंजिनियर जे आहे ते अर्न्स करतो लेस दॅन व्ही डॉक्टर. आर टीचर अर्न्स मोर दॅन पी बट लेस दॅन यस. टी अर्न्स लेस दॅन पी. हू अमंग दिस अर्न्स मोर. सगळ्यात तो आपल्याला इथं कंपॅरिझन करायचं. तो यस जो आहे तो व्ही पेक्षा कमी कमवतो, तो व्ही वर ठेवला, एस ला खाली ठेवला आपण. ठीक आहे. आर टीचर्स मोर दॅन पी बट लेस दॅन यस. ठीक आहे, तो आर जो आहे तो पी पेक्षा जास्त कमवतो. ठीक आहे, पण तो यस पेक्षा कमी आहे. देन टी अर्न्स लेस दॅन पी. टी आहे तो यांच्यापेक्षा कमी आहे. तर हु अमंग दिस अर्न्स मोस्ट. सगळ्यात जास्त कोण कमवतो, तो वरती आहे व्ही. ऑप्शन नंबर बी. अशा प्रकारे आपण लास्ट 3 क्वेश्चन कडे आलेलोय. 72 मॅथमॅटिकल ऑपरेशनचा हा प्रश्न दिसतोय आपल्याला. त्याच्यामध्ये आपल्याला दिले की बाबा साईन दिलेले की डी म्हणजे कोणतं साईन आहे, डी स्टँड फॉर प्लस मायनस म्हणजे बॉडमस. साधा सिंपल बॉडमस रूल आहे. तो असे पण साधे सिंपल प्रश्न एसपीआय मध्ये असू शकतात, काही प्रॉब्लेम नाहीये. तुम्हाला फक्त वेळ कमी पडतो आणि कमी वेळेमध्ये हे सगळं सोडवताना जमलिंग होते विद्यार्थ्याची. त्यामुळे लक्षात ठेवा, पेपर हा सोपा पण असतो आणि टफ पण राहतात. काही उदाहरणं तुमची थोडीशी मोठी पण असतील मॅथमॅटिक्स मध्ये, मग तिकडचा वेळ वाचून तुम्हाला पेपर 2 ला वेळ द्यायचा आहे, लक्षात घ्या. तर तुम्हाला असे सिंपल प्रश्न पण जे येते तेवढं कव्हर करून घ्या फास्ट मध्ये. जे येत नाही त्याला वेळ घालूच नका तुम्ही, तर तुम्हाला पेपर चांगला कव्हर होईल. याच्यामध्ये दिसतं हे पण तुम्ही असं सोडू शकता बॉडमसचा रूल वापरून. त्यानं तुम्हाला विचारलं याच्यामध्ये कोणता सेट ऑफ म्हणजे वेगळा सेट कोणता आहे, तुम्ही फक्त चेक करायचं वेगळा सेट कोणता आहे. मला वाटतं हे सगळे क्यूब नंबर आहेत, फक्त हा क्यूब नंबर दिसत नाही. ऑप्शन नंबर सी वाला तुम्ही चेक करा. क्लॉक रिझनिंग, क्लॉक टेक्स 5 सेकंड टू स्ट्राइक 5, हाऊ मेनी विल इट टेक टू द स्ट्राइक 9. तुम्ही सांगायचं उत्तर काय होतं आणि ह्याची पूर्ण डिटेल आन्सर की ह्याच्याबरोबर ह्या क्वेश्चन पेपरवर ह्याची आन्सर की आपल्या ॲपमध्ये दिलेली आहे. तर MSK क्लास ॲपची लिंक खाली दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 30 मॉक टेस्ट आहेत प्लस 8ची पण मॉक टेस्ट आणि आन्सर केलेले. आणि अजून आपण पुढे जे घेणार ते पण इथे आपण ऍड करूया. आपल्या इथं आल्यानंतर ना ॲप डाउनलोड केल्यानंतर दिसतो आपला एसपीआय मॉक टेस्टचा हा कोर्स आहे. ह्याच्यावर इथं व्ह्यू डिटेल्सवर क्लिक केलं तर ह्याची प्राइस जी 3599. इथं फक्त आपल्याला काय करायचंय, बाय नाववर क्लिक करायचंय आणि इथं फक्त कोड टाकायचा आहे. तर इथला SPI कोड हा यूज करा. कॅपिटल मध्ये SPI कोड यूज करा. अप्लाय केल्यानंतर दिसते आपला 599 ची प्राइस झालेली आणि अशा पद्धतीने हे डाउनलोड करता येणार. म्हणजे हे जे PDF आणि जे आता आपलं लेक्चर आहे ते पण इथे ऍड होऊन जाईल. अशा प्रकारे हा 599 मध्ये आपला कोर्स दिसतोय. आणि आपल्याला अजून काही महत्त्वाचे लेक्चर्स आपण तोपर्यंत घेणार आहे. 5 एप्रिलच्या एक्झामसाठी सर्वांना खूप शुभेच्छा. मनापासून तयारी करा, मॉक टेस्ट सोडवा,
तुम्हाला जे दिले ना ते क्लिअर करून घ्या. आपल्या जे प्लस पॉईंट आहे त्याच्यावर जास्त फोकस करा. जे येत ना त्याच्यावर जास्त फोकस करू नका. उदाहरण तुमचं मॅथ्स ते जे टेस्टमध्ये प्रमाणे दिलेलं आहे ते क्लिअर करून घ्या. आता ह्यातलं जे तुम्हाला टॉपिक्स दिले आहेत ह्या सिलेबसमध्ये त्याप्रमाणे ते तेवढे टॉपिक क्लिअर करा जे तुम्हाला चांगले येतात. आणि जी येते त्याच्याकडेच फोकस करा. जी येत नाही त्याला वेळ घालू नका पेपरमध्ये. ही तुम्ही सवय ह्या मॉक टेस्टमधून लावून घ्या, तर तुम्ही 100% एसपीआय मध्ये पण चांगला स्कोअर करू शकताल. एसपीआय बद्दल अजून आपला काही प्रश्न असेल तर नक्की आपण व्हिडिओमध्ये शेअर करा. भेटूया आपण अशाच महत्वाच्या पुढच्या अजून एसपीआयच्या व्हिडिओ सिरीजमध्ये.